डिअर स्टुडंट्स, वन्स अगेन वेलकम बॅक टू आवर चॅनल ज्ञान लॅब. कशी काय मंडळी? मग एमसीक्यू सॉल्व्ह करताय की नाही? तुमच्यासाठी खास फॉर सीईटी स्टुडंट्स, फॉर नर्सिंग स्टुडंट्स मी इथे गेल्या वर्षीचे पीवायक्यूज घेऊन येतेय. ऑलमोस्ट रोज आम्ही तुम्हाला 2 एमसीक्यूज प्रोव्हाइड करतो, 2-3 एमसीक्यूज प्रोव्हाइड करतो. आणि हे एमसीक्यू लेटेस्ट पीवायक्यूज आहेत. म्हणजे ह्या वर्षी मे मध्ये जी एक्झाम झाली होती, एप्रिल मध्ये जी एक्झाम झाली होती, त्यातनं हे क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून देते. तो आज मैं लेकर आई हूँ क्लास 11. आपल्याला सिलेबस तर माहितच असणार. तर क्लास 11 चा जो चॅप्टर नंबर 13 आहे, रेस्पिरेशन चॅप्टर, त्या चॅप्टर मधून हा एमसीक्यू दिला गेलाय. क्वेश्चन काय विचारलंय? इन ग्लायकोलिसिस विच वन ऑफ द फॉलोइंग कन्व्हर्जन शोज एटीपी फॉर्मेशन. आपल्याला ग्लायकोलिसिसचे 10 स्टेप्स आठवून ठेवायचे आहेत. 10 स्टेप्स मध्ये 5 स्टेप पे ऑफ फेज असतात, 5 स्टेप्स प्रिपरेटरी फेज असतात. तर कोणत्या कोणत्या नक्की स्टेप मध्ये एटीपी फॉर्मेशन होतं ते आपल्याला बघायचंय. तर हे पाथवे तुम्हाला लक्षात असेल. आता इथे बघा, कुठे कुठे एटीपीचा फॉर्मेशन तुम्हाला दिसतंय. इथे एटीपी ब्रेकडाऊन होतेय, इथे पण एटीपी ब्रेकडाऊन होते. फॉर्मेशन इथून सुरुवात होणार. तर इथे आपल्याला एटीपी फॉर्मेशन दिसतंय बिटवीन दिस स्टेप. इथे आपल्याला एटीपी फॉर्मेशन दिसतंय बिटवीन दिस स्टेप. सो यू हॅव टू चेक कोणत्या स्टेपमध्ये आपल्याला एटीपी दिसतायत आणि आन्सर खाली कमेंट करून व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. म्हणजे मी ही सिरीज कंटिन्यू ठेवणार.